भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण अभ्यास करत असताना कलम क्रमांक 1 ते कलम क्रमांक 4चा आपण अभ्यास करतोय. राज्यांची निर्मिती जी आहे त्या निर्मितीचा अभ्यास करतोय. आणि ह्या राज्यांच्या निर्मितीचा अभ्यास करत असताना संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र जे आहे हे भाग 1 मध्ये देण्यात आलेले ते अभ्यास आपण केलेला आहे. भाग 1चा भाग आपण जर पाहिला तर भाग 1 मध्ये कलम क्रमांक 1 ते कलम क्रमांक 4चा जो काय भाग आहे तो संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र जे याच्याशी संबंधित आहे तो आपण भाग अभ्यासलेला आहे. पण थोडेसं आपलं रिवाईज व्हावं म्हणून कलम क्रमांक 1 ते कलम क्रमांक 4 जे आहेत हे आपण थोडीशी कलमांची माहिती घेऊ आणि पुढे आपण जाऊ. कलम क्रमांक 1 जे आहे ते आहे संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. कलम क्रमांक 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम क्रमांक 3 नवीन राज्यांची निर्मिती. आणि कलम क्रमांक 4 कलम क्रमांक 2 व कलम क्रमांक 3 अंतर्गत केलेला बदल हा कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती कायदा समजण्यात येणार नाही, म्हणजेच असा कायदा सामान्य विधिनियम प्रक्रियेद्वारे आणि साध्या बहुमताने संमत केला जाईल. तर पाठीमागचा आपण जर तास पाहिला तर पाठीमागच्या तासाला आपण सर्वोच्च न्यायालयाने जे काही दिलेले निर्णय आहेत कलम क्रमांक 4च्या संदर्भामध्ये, तर त्यामध्ये बेरोबारी युनियनचा निर्णय असेल किंवा सीमावादाच्या संदर्भातला निर्णय असेल, तर ह्याची जी माहिती आहे ती माहिती आपण बघितलेली आहे. त्याचबरोबर संस्थानांचे विलगीकरण जे आहे किंवा संस्थानांचे विलिनीकरण जे ते विलिनीकरणाचा आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर त्याचं एकात्मीकरण ते आपण पाहिलेलं आहे. आणि जी मूळ घटना होती त्या मूळ घटनेमध्ये जे 4 भाग केलेले होते त्यामध्ये भाग अ असेल, भाग ब, भाग क आणि भाग ड, तर याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केला आहे की ज्यावेळी जी मूळ घटना होती त्या मूळ घटनेमध्ये काय केलेलं होतं तर 29 राज्य जे आहे ते 29 राज्य निर्माण केली होती. आणि संस्थानांचा आपण जर विचार केला तर एकूण किती संस्थान होते 562 होती. त्यापैकी 552 संस्थानं जे आहेत ही भारतामध्ये विलीन करून घेतलेली होती. आणि त्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 27 जून 1947ला एक विभाग स्थापन केला होता. तो कोणता विभाग होता तर राज्य विभागाची स्थापना ती स्थापना त्यामध्ये करण्यात आली होती. तर हा सर्व भाग आपण अभ्यासला आहे. आणि हा भाग अभ्यास असताना पुढचा एक महत्त्वाचा घटक जो आहे तो घटक आपण पाहिला आहे. तो म्हणजे काय तर भाषावार राज्य पुनर्रचना. म्हणजे 1947च्या आधीपासून ज्या भाषेच्या आधारावर जे राज्यांची निर्मिती केलेली होती तर ही राज्यांची निर्मिती करत असताना केवळ प्रशासकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. पण ह्यामध्ये अनेक स्वरूपाच्या त्रुटी जे आहेत ह्या त्रुटी राहिलेल्या होत्या. त्यामुळे ह्या राज्यांचं जे विभाजन आहे हे कायमस्वरूपी राहू शकत नाही व त्यात तर्कशुद्ध जे काही बदल आहे ती बदल आवश्यकता आहे. तर या दृष्टीनं काही बदल जो आहे तो बदल करण्यात आला. आणि मग त्यानुसार विविध स्वरूपाच्या आयोगाची निर्मिती केली. आणि भाषावार राज्य पुनर्रचनेच्या विविध प्रक्रिया जे आहेत या प्रक्रिया त्यामध्ये सुरू झाल्या. तर आज आपल्याला पाहत असताना जी भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रियेतील जे टप्पे आहेत महत्त्वाच्या ज्या 3 समित्या आहेत किंवा महत्त्वाचे 3 आयोग जे आहेत त्या 3 आयोगांची माहिती जी आहे ती माहिती आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. म्हणजे आपण पाहत असताना राज्यांची निर्मिती केली, पण राज्यांची निर्मिती करत असताना ती राज्यांची निर्मिती प्रशासकीय देखील अकार्यक्षम दृष्ट्या होती आणि खर्चिक स्वरूपामध्ये होते आणि भौगोलिकदृष्ट्या देखील अयुक्त स्वरूपामध्ये ही निर्मिती जी आहे ती निर्मिती करण्यात आली होती. आणि जे केलेले जे 4 गट होते भाग अ असेल, ब, क किंवा ड, तर या भागामध्ये किंवा हे जे काय भाग आहेत हे कायमस्वरूपी राहणार नाहीत ह्याची देखील शक्यता होती. त्यामुळे त्यामध्ये बदल करणं आवश्यक होतं. भाषावर जो काही जनाधार आहे हा जनाधार देखील लोकांचा होता. त्यामुळं अशा भाषावार राज्य पुनर्रचना करण्यासाठी विविध स्वरूपांच्या आयोगाची निर्मिती करण्यात आली. विविध स्वरूपाच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 3 समिती होत्या. त्यातली जी पहिली समिती होती S.K. धर आयोग 1948. S.K. धर आयोग 1948 ही पहिली समिती. दुसरी होती JVP समिती 1949. आता JVP म्हणजे काय तर J म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. तर यांच्या नावाचं इनिशियल लक्षात घेऊन त्या समितीचं देखील नाव दिलेलं होतं JVP समिती. ही 1949ला स्थापन करण्यात आली. आणि जी तिसरी जी आहे ती आहे राज्य पुनर्रचना आयोग. जो तिसरा आयोग होता किंवा तिसरी जी काही समिती 1953ला स्थापन झाली तर ती आहे राज्य पुनर्रचना आयोग 1953. तर आज आपण पाहत असताना ह्या ज्या 3 समित्या आहेत तर त्यामध्ये पहिली आहे S.K. धर समिती किंवा आयोग 1948, JVP समिती 1949 आणि राज्य पुनर्रचना आयोग 1949. ह्या कशाच्या आधारावर स्थापन करण्यात आल्या होत्या तर भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रियेतील
एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या तिन्ही समित्या ज्या आहेत स्थापन झाल्या. आता त्यातली पहिली समिती आपण पाहूया. समिती क्रमांक 1 एस के धर आयोग 1948. आता एस के धर आयोग 1948 आपण जर पाहिलं तर संस्थानांचे भारतात विलिनीकरण करणे हे पूर्णपणे हंगामी व्यवस्था होती. राज्याची भाषावर रचना करावी अशा विविध भागातून, विशेषतः दक्षिण भारतात आपण जर विचार केला, आंध्रचा आपण जर विचार केला तर त्या आंध्रमधून ही मागणी जी आहे ही मागणी फोफावत होती. भाषावर प्रांतरचना कितपत संयुक्तिक आहे याची पडताळणी करण्यासाठी जून 1948 ही पहिली समिती किंवा पहिला आयोग जो आहे हा आयोग स्थापन केला आणि तो कुणाच्या अध्यक्षतेखाली होता तर एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली होता. म्हणजे संस्थानांचं विलिनीकरण करून घेतलेलं होतं. पण अनेक जी काही राज्य आहेत, दक्षिणेकडची जी काही राज्य आहेत त्या राज्यांनी भाषावर जो काही राज्य आहे त्या राज्याची मागणी केली आणि ही भाषावर प्रांतरचना ही कितपत योग्य आहे, कितपत संयुक्तक आहे. तर यासाठी 1948 एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली, एक आयोग स्थापन करण्यात आला ज्याला एस के धर आयोग असं म्हटलं गेलं. तर त्यामध्ये आपण बघत असताना एस के धर हे कोण होते तर एस के धर हे अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. भारतीय संविधान सभेच्या अध्यक्षांनी राज्य पुनर्रचनेबाबत शिफारस करण्यासाठी एस के धर अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला आणि त्या आयोगाला शिफारस करण्यास सांगितली. आता कोणती शिफारस की भाषावर प्रांतरचना ही कितपत योग्य आहे, कितपत संयुक्तिक आहे याची पडताळणी करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला होता. आणि या आयोगानं आपला अहवाल जो आहे तो अहवाल सादर केला आणि अहवाल सादर करत असताना त्यांनी असा निकष काढला त्यामधून की राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा. म्हणजे राज्यांची निर्मिती जर करायची असेल तर ही निर्मिती करत असताना भाषिक आधार जो आहे हा भाषिक आधारापेक्षा प्रशासकीय सोय हा एक प्रमुख निकष जो आहे हा प्रमुख निकष काढला. भाषा किंवा संस्कृती हे दुर्लक्षित त्यांनी केलं. बघा महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. एस के धर आयोग स्थापन होत असताना कशासाठी स्थापन झाला तर हा स्थापन होत असताना भाषावर प्रांतरचना करावी किंवा भाषावर प्रांतरचना भारतामध्ये कितपत संयुक्तिक आहे हा विचार करण्यासाठी हा एस के धर आयोग स्थापन करण्यात आला. आणि एस के धर आयोगानं चाचपणी केली, तपासणी केली आणि त्यांचा निकष असा काढला की हा जो एक महत्त्वाचा निकष असा काढला की ही जी काही पुनर्रचना करायची आहे, राज्यांची पुनर्निर्मिती करायची आहे, तर ही निर्मिती करत असताना एक महत्त्वाचा आधार काय असावा तर प्रशासकीय सोय हा महत्त्वाचा निकष त्यांनी मांडला. भाषा किंवा संस्कृती याला त्यांनी दुय्यम स्थान दिलं किंवा भाषा किंवा संस्कृतीच्या आधारावर कुठल्याही पद्धतीनं राज्य पुनर्रचना करणं योग्य नाही असं स्पष्ट मत जे हे एस के धर आयोगानं मांडलं. मात्र ह्याचा प्रॉब्लेम काय झाला, या आयोगाने आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली. त्यांनी निकष सांगत असताना प्रशासकीय निकष सांगितला, पण त्यामध्ये देखील एक गोष्ट किंवा एक महत्त्वाची अनुकूलता त्यांनी काय दर्शवली की आंध्र प्रदेशाची निर्मिती ही भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली आणि त्यामुळेच या आयोगाने तेलुगू भाषिक जनतेला आंध्र प्रदेशाच्या मागणीसाठी एक नवीन संधी उपलब्ध करून दिली. कारण आपण जर पाहिलं तर 1905 पासूनच ही जी काही मागणी आहे, 1905 बंगालमध्ये असेल, 1917 मद्रास प्रांतातून आंध्र वेगळा करण्याची मागणी होती. तर या मागणीला जोर आणखी का धरू लागला कारण एस के धर आयोग जो आहे त्या एस के धर आयोगानं प्रशासकीय निकष मांडला की राज्याची जर पुनर्रचना जर करायची असेल तर ही पुनर्रचना करण्यासाठी सांस्कृतिक किंवा भाषा आधार हा न ठेवता तर फक्त एकच आधार ठेवावा की जो प्रशासकीय. पण त्यामध्ये दुसरा देखील एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की आंध्र प्रदेशाची निर्मिती ही भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता देखील दर्शवली आणि ह्या अनुकूलतेमुळे तेलुगू भाषिक जनतेला आंध्र प्रदेशाच्या मागणीसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली त्यामध्ये. त्यानंतर त्या पुढचा जो काही आयोग आहे JVP समिती, JVP समिती 1949 स्थापन झाली. आता ही JVP समिती का स्थापन झाली तर ह्या अगोदर आपण जर पाहिलं तर जो काय एस के धर आयोग होता तर त्या आयोगानं भाषा या घटकाऐवजी प्रशासकीय सोयीनुसार प्रांताची पुनर्रचना करावी अशी शिफारस केली होती. आणि अशी शिफारस केल्यामुळं बरीच कटुता निर्माण झाली आणि काँग्रेसनं डिसेंबर 1948 या प्रश्नाचा पुनर्विचार करण्यासाठी आणखी एक भाषावर प्रांत समिती स्थापन केली. बघा JVP समिती स्थापन होण्याचा महत्त्वाचं कारण काय आहे की एस के धर आयोग जो आहे त्या आयोगाचे निकष जे आहेत हे निकष जे आहेत त्या निकषामुळं बरीच कटुता निर्माण झाली आणि ही कटुता दूर करण्यासाठी
काँग्रेसनं डिसेंबर 1948मध्ये 3 लोकांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली, ज्या समितीला आपण JVP समिती असं म्हणतोय. आणि काँग्रेस पक्षानं आपली एक स्वतंत्र समिती स्थापन केली. आता JVP म्हणजे काय असेल तर जे म्हणजे अगोदर देखील आपण सांगितले जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्या नेतृत्वाखाली ही जी काही समिती आहे ती समिती स्थापन केली. मात्र या समितीचा जो काही निकष होता हा निकष देखील असाच होता. कसा होता तर भाषिक आधारावर अनुकूलता दर्शवली नाही. पहिला भाग आपण जर पाहिला SK धर आयोग, SK धर आयोगने देखील भाषिक आधारावर अनुकूलता दर्शवली नाही, प्रशासकीय आधार मांडला, पण आंध्रची निर्मितीसाठी अनुकूलता दर्शवली. मग ही जी कटुता दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक समिती स्थापन केली डिसेंबर 1949मध्ये, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या होते. पण त्यांनी देखील जो निकष मांडला तर तो निकष मांडत असताना भाषिक आधार जो आहे त्या भाषिक आधाराला त्यांनी अनुकूलता दर्शवलेली नाही. त्यांनी देखील महत्त्वाचा मुद्दा जो आहे हा मुद्दा प्रशासकीय हाच मांडला. आणि हा मांडल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की SK धर आयोगानं जी अनुकूलता दर्शवली ती आंध्र प्रदेशाच्या निर्मितीसाठी, तर त्या ठिकाणी तो प्रदेश जो आहे तेलुगू भाषिक जो काही प्रदेश आहे या प्रदेशामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. आणि त्यातूनच 15 डिसेंबर 1952 रोजी पोट्टी श्रीरामुलू या आंध्र देशभक्ताचा 52 दिवसाच्या उपोषणानंतर मृत्यू झाला. त्यामुळे 1953मध्ये सरकारने तात्काळ आंध्र राज्यांची निर्मितीची घोषणा केली, तसेच राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्याचे वचन देखील दिले. म्हणजे आंध्रची निर्मिती होण्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचा जो काय उद्देश आहे तो उद्देश काय असेल तर JVP समिती आहे, काँग्रेसची जी काही समिती आहे त्या समितीने देखील ही भाषावार आधार जो आहे त्या आधाराला अनुकूलता दर्शवली नाही. त्यामुळे तेलुगू भाषिक जो काही प्रदेश होता त्यामध्ये असंतोष निर्माण झाला. त्यातून विविध स्वरूपाची आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनादरम्यान 15 डिसेंबर 1952 रोजी पोट्टी श्रीरामुलू या आंध्र देशभक्ताचा मृत्यू झाला. आणि हा मृत्यू 52 दिवसाच्या उपोषणानंतर मृत्यू झाला होता. आणि त्यामुळं 1953मध्ये सरकारनं तात्काळ आंध्र राज्याची निर्मिती केली. आणि भाषावार आपण जर राज्यांची निर्मिती आपण जर पाहिलं तर भाषावार राज्यांच्या निर्मितीमधलं पहिलं जे काही राज्य आहे हे राज्य आहे आंध्र प्रदेश. आणि त्याचबरोबर राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती करण्याचं वचन ही त्या ठिकाणी देण्यात आलं. त्यानंतर त्या पुढची समिती तिसरी जी काही समिती आहे ज्याला आपण राज्य पुनर्रचना आयोग 1953 असं म्हणतोय. आता राज्य पुनर्रचना आयोग आहे या आयोगाला फाजल अली आयोग असं देखील म्हणलं गेलं किंवा पाक आयोग असं देखील ह्या आयोगाला म्हणलं गेलं, कारण त्यामध्ये देखील एक अध्यक्ष आणि 2 सदस्य जे आहेत हे सदस्य त्यामध्ये होते. आणि डिसेंबर 1953मध्ये जसं वचन दिलं होतं त्यानुसार राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. डिसेंबर 1953 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. आणि आंध्र प्रदेशाच्या निर्मितीमुळे भाषिक राज्याच्या मागणीचा जोर वाढलेला होता. आणि त्यामुळे ही जी काही राज्य पुनर्रचना आयोग जो आहे हा स्थापन करण्यात आला. आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष कोण होते? अली फजल हे अध्यक्ष होते. फजल अली जे आहेत हे फजल अली हे अध्यक्ष होते. म्हणून हा जो काय आयोग आहे राज्य पुनर्रचना आयोग जो आहे त्या आयोगालाच फाजल अली आयोग असं देखील म्हणलं गेलं किंवा पाक आयोग असं देखील म्हणतात याला. म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग 1953 हा कधी स्थापन झाला? डिसेंबर 1953मध्ये स्थापन झाला. आणि हा का स्थापन झाला? कारण आंध्रची निर्मिती झाली होती आणि त्याच आधारावर इतर प्रांतामध्ये देखील भाषावार राज्याची निर्मिती व्हावी हा जोर धरू लागला. अनेक स्वरूपाची आंदोलनं होऊ लागली आणि त्यामुळं डिसेंबर 1953मध्ये हा राज्य पुनर्रचना आयोग जो आहे तो स्थापन केला. आणि हा स्थापन करत असताना याचे अध्यक्ष कोण होते? तर फाजल अली जे आहेत याचे अध्यक्ष होते. म्हणून हा जो काय आयोग आहे या आयोगाला फाजल अली आयोग असं देखील म्हणलं गेलं. आणि इतर जे काही 2 सदस्य होते त्यामध्ये KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू, म्हणजे एकूण 3 जे काही सदस्य किंवा एकूण 3 व्यक्ती त्यामध्ये होते. एक अध्यक्ष होते फजल अली, तर सदस्य KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू. त्यामुळं हा जो काही आयोग आहे त्या आयोगाला काय म्हणलं गेलं तर पाक आयोग असं म्हणलं गेलं. पाक आयोगमध्ये पन्नीकरमधलं P त्यामध्ये लक्षात घेतलं. त्यानंतर अली फजलमध्ये A आणि कुंजरूमध्ये K. त्यामुळं हे जे आहे ते PAK आयोग असं देखील म्हणलं गेलं, पाक आयोग असं म्हणलं गेलं. आणि या आयोगाने देखील आपला अहवाल जो आहे 1953ला हा आयोग स्थापन झाला. 1955ला त्यांनी हा अहवाल सादर केला. आणि या अहवालामध्ये भाषिक आधारावर अनुकूलता दर्शवली. भाषिक आधार जो आहे
त्या भाषिक आधारावर अनुकूलता दर्शवली। या अगोदरचे 2 आयोग जे काय होते, SK धर आयोग 1948चा, JVP समिती 1949ची, तर ह्या दोन्ही आयोगांनी भाषिक आधाराला अनुकूलता दर्शवलेली नव्हती। मात्र राज्य पुनर्रचना आयोग 1953चा, किंवा ज्याला आपण फाजल अली आयोग म्हणू शकतो किंवा पाक आयोग म्हणू शकतोय, तर या आयोगानं भाषिक आधाराला अनुकूलता दर्शवली। मात्र त्यामध्ये देखील एक महत्त्वाची टीप त्यांनी सांगितली की एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार केला। म्हणजे प्रत्येक राज्याची निर्मिती होत असताना भाषेनुसार प्रत्येक राज्याची निर्मिती होऊ शकणार नाही हे देखील त्यांनी सांगितलं। तर एक भाषा एक राज्य हे जे काही तत्व आहे या तत्वाचा अस्वीकार केला, कारण देशाच्या एकतेचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न निर्माण होऊ शकतोय, त्यामध्ये देशाच्या एकतेला महत्त्व दिलं आणि भाषिक आधारावर अनुकूलता जरी असेल तरी एका राज्यामध्ये एकच भाषा असेल अशा स्वरूपाचं तत्वाचा त्यांनी अस्वीकार केला। थोडक्यामध्ये म्हणजे एक राज्य एक भाषा या तत्वाचा त्यांनी काय केला, अस्वीकार केला। आणि त्या आयोगाचं मत देखील असं होतं की देशाच्या राजकीय घटकांची कोणतीही पुनर्रचना करताना भारताच्या एकतेला प्राथमिक महत्त्व दिले पाहिजे। म्हणजे भारताची जी काही एकता आहे त्या भारताच्या एकतेला प्राथमिक महत्त्व देणं आवश्यक आहे। आणि त्या भारताच्या एकतेला प्राथमिक महत्त्व देण्यासाठी एखादं राज्य असं असेल की ज्या राज्यामध्ये 2 भाषा बोलल्या जाऊ शकतात। उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर या आयोगावरच बॉम्बेची निर्मिती झाली होती, बॉम्बे राज्याची, ज्यामध्ये गुजरात आणि सध्याचं महाराष्ट्र आणि गुजरात जर पाहिलं तर त्या दोन्हीचं एकत्रीकरण त्यामध्ये होतं। तर त्यामुळं त्यामध्ये गुजराती आणि मराठी अशा दोन्ही भाषा बोलल्या जाऊ शकत होत्या। त्यामुळं हा जो काय आयोग आहे राज्य पुनर्रचना आयोग, तर या राज्य पुनर्रचना आयोगानं एक राज्य एक भाषा या तत्वांचा अस्वीकार केलेला होता। आणि ती अस्वीकार करत असताना काही कारणं देखील त्यांनी सांगितली आणि 4 प्रमुख घटक जे आहेत ते 4 प्रमुख घटक या आयोगानं मांडले होते। त्यामध्ये 1 देशाची एकता व सुरक्षा टिकवणे व बळकट करणे, 2 भाषिक व सांस्कृतिक एकसंघपणा, 3 वित्तीय आणि आर्थिक प्रशासकीय मुद्दे आणि 4 प्रत्येक राज्यातील त्याचबरोबर संपूर्ण देशातील जनतेच्या कल्याणाचे नियोजन व प्रवर्तन। म्हणजे असे 4 जे काही ठळक जे मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी मांडलेले होते। म्हणजे भाषिक आधार जरी असेल तर प्रत्येक राज्यामध्ये एकच भाषा असेल असं तत्व यांनी स्वीकारलं नाही, कारण देशाची अखंडता, देशाची एकता व सुरक्षा टिकवणे व बळकट करणे, भाषिक व सांस्कृतिक एकसंघपणा, वित्तीय तसेच आर्थिक प्रशासकीय मुद्दे आणि प्रत्येक राज्यातील त्याचबरोबर संपूर्ण देशातील जनतेच्या कल्याणाचे नियोजन व प्रवर्तन या गोष्टीमुळे त्यांनी काय केलं की एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार केला। पण जे काही भाषिक स्वरूपामध्ये मुद्दे होते ते भाषिक स्वरूपाच्या मुद्द्याला ठळकपणा आणण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न याने केला। त्यानंतर आता सुरुवातीचा भाग आपण जर पाहिला मूळ घटनेचा, तर मूळ घटनेमध्ये एकूण 4 भाग केलेले होते, अ ब क ड असे 4 भाग केले होते। आणि आता सांगत असताना भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती होणार होते, तेव्हा ते जुने जे काही गट होते ते जुने गट काय केले, रद्द केले। मूळ घटनेतील 4 गटातील विभाजन रद्द करण्यात आले व त्या जागी 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशाची शिफारस करण्यात आली। 4 जे काही गट होते त्या 4 गटामध्ये 29 राज्याची विभागणी केली होती, अ गट, ब गट, क गट आणि ड गट। अ गटाचा आपण जर त्यामध्ये विचार जर केला तर अ गटामध्ये अगोदर 9 राज्य होती, ब गटामध्ये 9 राज्य होती, क गटामध्ये 10 राज्य होते आणि ड मध्ये 1, असं एकूण 29 राज्य जी काय होती, तर ती 29 राज्यांचा ह्या गटाची विभागणी जी आहे ही गटाची विभागणी रद्द केली आणि त्या ठिकाणी अशी शिफारस मांडली की 16 राज्यांनी 3 केंद्रशासित प्रदेशाची शिफारस या आयोगाने केली। 16 राज्यांनी 3 केंद्रशासित प्रदेशाची शिफारस जी ती शिफारस करण्यात आली। आणि ही शिफारस करत असताना ऑगस्ट 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा 1955 संमत केला व 1 नोव्हेंबर 1956 पासून अंमलबजावणी सुरू केली। ही शिफारस सरकारने या शिफारसीचा अल्प फेरफारांसहित स्वीकार करून ऑगस्ट 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा 1955 संमत केला व 1 नोव्हेंबर 1956 पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली। त्यामुळे जे काही जुन्या 4 पद्धती होत्या किंवा 4 गट होते, अ गट, ब गट, क गट आणि ड गट, हे गट काय केले, रद्द केले आणि 16 राज्यांनी 3 केंद्रशासित प्रदेशाची शिफारस कुणी केली होती, तर राज्य पुनर्रचना आयोग 1953 केली होती। नंतर काय झालं की शासनानं या शिफारसीचा काही थोडक्यामध्ये बदल केले आणि त्यात स्वीकार केला आणि त्यासाठी एक कायदा आणला,
राज्य पुनर्रचना कायदा 1955ला संमत केला, जो 1 नोव्हेंबर 1956 पासून त्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी सुरू करण्यात आली. आणि त्याद्वारे काय झालं की भाग अ आणि भाग ब राज्यामधील फरक संपुष्टात आणला. आता भाग अ मध्ये काय होतं आणि भाग ब मध्ये काय होतं, म्हणजे हा जो काय कायदा होता राज्य पुनर्रचना कायदा 1955, ह्या राज्य पुनर्रचना कायद्यानं काय केलं होतं की भाग अ जो आहे, भाग अ आणि भाग ब जो आहे ह्यांच्यातला जो काय फरक आहे तो फरक काय केला, संपुष्टात आणला. आता ह्यांच्यातला फरक संपुष्टात आणणं म्हणजे काय की भाग अ मध्ये काय होते तर ब्रिटिश प्रांत होते आणि भाग ब मध्ये काय होतं तर संस्थानिकांची जी काय राज्य ती राज्य त्यामध्ये होती. त्यामुळं ह्या दोन्हीतला जो काय फरक आहे हा फरक काय केला, रद्द केला. भाग क ची राज्ये रद्दबाबत करण्यात आले, म्हणजे भाग जे काय क आहे हा क मध्ये असणारी जी काही राज्य आहेत ही राज्य रद्द केली. त्यापैकी काही राज्यांचे विलिनीकरण शेजारच्या राज्यात करण्यात आले, तर काहींना केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. अशा रीतीने या कायद्याने भारतात 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. हा जो काय कायदा होता या कायद्यानं काय काय केलेलं महत्त्वाचं लक्षात घ्या. अ ब क ड असे 4 गट होते, हे 4 गट कॅन्सल केले. अ आणि ब जो काय गट होता किंवा त्यातला जो काय फरक होता ब्रिटिश प्रांत आणि जे काही संस्थानिकांचे जे काही राज्य आहेत त्या राज्यामधला फरक जो आहे तो फरक संपुष्टात आणला. भाग क चा भाग आपण जर पाहिला तर भाग क रद्दबादल केलं आणि भाग क मध्ये असणारे जे काही राज्य आहेत ते जवळच्या किंवा शेजारच्या राज्यांना जोडण्यात आली. आणि भाग ड चा विचार जर केला तर फक्त एकच अंदमान निकोबार जे आहे ते त्यामध्ये होतं, तेव्हा ते देखील केंद्रशासित प्रदेश म्हणून घेण्यात आलं. आणि या कायद्यानं एक महत्त्वाचा बदल केला. ही राज्यांची विभागणी करत असताना जो आयोग होता राज्य पुनर्रचना आयोग 1953चा, त्या राज्य पुनर्रचना आयोगमध्ये काय सांगितलं होतं की एकूण 16 राज्यांनी 3 केंद्रशासित प्रदेश असावेत असं सांगितलं होतं. तो बदल करून 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. सुरुवातीचा भाग आपण जर पाहिला तर सुरुवातीला राज्य किती होती, 29 राज्य होती. त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग जो आहे त्या राज्य पुनर्रचना आयोगानं काय सांगितलं की 16 राज्य करा आणि 3 केंद्रशासित प्रदेश करा. पण राज्य पुनर्रचना कायदा 1955 नुसार काय झालं तर 14 राज्य झाली आणि 6 केंद्रशासित प्रदेश जे आहेत या प्रदेशांची निर्मिती जी आहे ती निर्मिती करण्यात आली. ती निर्मिती करण्यासाठी 7वी घटना दुरुस्ती 1956 करण्यात आली आणि पहिल्या अनुसूचीमध्ये ही 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची यादी असलेली नवीन पहिली अनुसूची समाविष्ट करण्यात आली. राज्य पुनर्रचना आयोग 1953 हा खूप महत्त्वाचा आहे. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीवरच राज्य पुनर्रचना कायदा 1955 संमत झाला. 1 नोव्हेंबर 1956 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि याच कायद्यानुसार 14 राज्यांनी 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. आणि 7वी घटना दुरुस्ती करून 1956ला पहिल्या अनुसूचीच्या जागी 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची यादी असलेली नवीन पहिली अनुसूची समाविष्ट करण्यात आली. की आता जी काही यादी आहे ती यादी आता आपण पाहणार आहोत. आता ही जी राज्य आहे त्या राज्यांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर एकूण किती राज्य सांगितली तर राज्य आहेत, राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार राज्य झाली एकूण 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश झाले एकूण 6. आता थोडासा बदल ह्यामध्ये देखील झाला. राज्य पुनर्रचना कायदा 1956 अन्वये त्रावणकोर आणि कोचीन संस्थानाबरोबर मद्रास प्रांताचा मलबार जिल्हा आणि दक्षिण कन्नडचा कासारगोड भाग एकत्रित करून नवीन केरळ राज्य स्थापन करण्यात आले. पहिलं भाषिक आधारावरचं जे काय राज्य आहे ते राज्य आपण बघत असताना आंध्र प्रदेश म्हणतोय, पण केरळ राज्याची निर्मिती होत असताना कशी झालेली तर त्रावणकोर आणि कोचीन संस्थानाबरोबर मद्रास प्रांताचा मलबार जिल्हा आणि दक्षिण कन्नडचा कासारगोड भाग एकत्रित करून नवीन काय स्थापन करण्यात आलं तर केरळ जे आहे ते केरळची स्थापना झाली. केरळची स्थापना होताना केरळमध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या, त्रावणकोर, कोचीन आणि मद्रास प्रांताचा मलबार जिल्हा आणि दक्षिण कन्नडचा कासारगोड भाग एकत्र करून केरळ स्थापन झालं. त्याचबरोबर आंध्र प्रांत व हैदराबाद संस्थानातील तेलुगू भाषिक क्षेत्र मिळून आंध्र प्रदेश राज्य निर्माण करण्यात आले. आंध्र प्रांत असेल किंवा हैदराबाद संस्थान असेल तर या संस्थानामधील तेलुगू भाषिक क्षेत्र मिळून आंध्र प्रदेश राज्य निर्माण करण्यात आले. याशिवाय मध्य भारत प्रांत, विंध्य प्रदेश प्रांत आणि भोपाळ संस्थान एकत्र करून मध्य प्रदेश राज्य निर्माण करण्यात आलं. तर मध्य प्रदेशाची निर्मिती कशी झालेली तर मध्य प्रदेशाची निर्मिती होत असताना मध्य भारत प्रांत, विंध्य प्रदेश प्रांत आणि भोपाळ संस्थान एकत्रित करून मध्य प्रदेश राज्य स्थापन करण्यात आले. आणि या कायद्यान्वये
सौराष्ट्र संस्थान व कच्छ प्रांत मुंबई राज्यात, कुर्ग संस्थान म्हैसूर राज्यात, पटियाळा व पूर्व पंजाब संस्थानाचा संघ पंजाब राज्यात समाविष्ट करण्यात आला. अजमेर संस्थान राजस्थान राज्यात विलीन करण्यात आले. या व्यतिरिक्त मद्रास राज्यापासून अलग करून लक्षद्वीप, मिनिकॉय व अमीनदेवी बेटे असा नवीन संघराज्य प्रदेश निर्माण करण्यात आला. म्हणजे असे जे काही बदल आहेत ते बदल ह्यानुसार करण्यात आले. तर आपण जे काही राज्य आहे ते राज्यात आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आंध्र प्रदेश, तर आंध्र प्रदेश आपण जर पाहिला, आंध्र प्रांत आणि हैदराबाद संस्थानातील तेलुगू भाषिक क्षेत्र मिळून आंध्र राज्याची निर्मिती झाली होती. मग पहिलं जे काही राज्य आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर दुसरा आहे आसाम, तिसरा आहे ओरिसा. मग इथं क्रम पाठीमागे पुढं आहेत. फक्त 14 राज्य लक्षात घ्या. आंध्र प्रदेश, फक्त आंध्र प्रदेशची निर्मिती होताना हैदराबाद संस्थानातील तेलुगू भाषिक क्षेत्र मिळून आंध्र प्रदेश राज्य निर्माण करण्यात आलेलं होतं. आसाम, ओरिसा, त्यानंतर बिहार, बॉम्बे आपण जर विचार जर केला, बॉम्बे किंवा मुंबई प्रांत आपण जर बघितला तर त्या मुंबई प्रांतामध्ये मुंबई आणि गुजरात हे जे काही भाग आहे ते त्या भागांचं एकत्रीकरण जे बॉम्बे प्रांत असं त्याला म्हटलं गेलं. त्यानंतर पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तर मध्य प्रदेश आपण जर बघितलं तर त्यामध्ये काय आहे, मध्य भारत प्रांत, विंध्य प्रदेश प्रांत आणि भोपाळ संस्थान एकत्र केलेलं आहे. मध्य प्रदेशाची निर्मिती करताना हे 3 घटक जे ते एकत्रित केलेले आहेत. मध्य भारत प्रांत, विंध्य प्रदेश प्रांत आणि भोपाळ संस्थानाचं एकत्रित करून मध्य प्रदेश स्थापन करण्यात आलं होतं. त्यानंतर मद्रास आपण जर पाहिलं तर मद्रास राज्यापासून काही भाग जो आहे तो अलग करण्यात आलेला होता. काय काय अलग केलं, त्यामध्ये लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमीनदेवी बेटे असा नवीन संघराज्य प्रदेश स्थापन करण्यात आला. तो पुढं केंद्रशासित प्रदेशामध्ये येणार आहे. तो मद्रास प्रांताचा किंवा मद्रास राज्याचा अगोदर भाग होता. लक्षद्वीप, मिनिकॉय व अमीनदेवी तो भाग त्यातून कॅन्सल करून एक नवीन संघराज्य निर्माण करण्यात आलं. त्यानंतर म्हैसूर, आता कुर्ग संस्थान जे होतं ते कुर्ग संस्थान, आता कुर्ग हा भाग आपण जर पाहिला तर आठवतंय बा आपल्याला, कुर्ग जे आहे ते कमिशनरी जे काही चार प्रांत होते त्यामध्ये कुर्ग हा एक प्रांत होता. तर तो कुर्ग प्रांत काय केला की म्हैसूर राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला, कुर्ग. त्यानंतर जम्मू काश्मीर, केरळ आणि पंजाबची निर्मिती झाली. केरळची निर्मिती कशी झालेली होती तर केरळमध्ये त्रावणकोर, कोचीन संस्थानबरोबर मद्रास प्रांताचा मलबार जिल्हा आणि दक्षिण कन्नडचा कासारगोड भाग एकत्रित करून केरळची स्थापना झाली होती. म्हणजे त्रावणकोर, कोचीन, मलबार जिल्हा आणि कासारगोड भाग एकत्रित करून या केरळची निर्मिती झाली. त्यानंतर पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशी एकूण ही 14 राज्य आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, ओरिसा, बिहार, बॉम्बे, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, मद्रास आणि म्हैसूर, जम्मू काश्मीर, केरळ, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशी एकूण ही 14 राज्य आहेत. ही 14 राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार स्थापन झालेली होती. आणि ही सांगत असताना काय सांगितले तुम्हाला की अगोदरचा जो काही भाग होता, भाग अ, भाग ब, भाग क आणि भाग ड, हे 4ही भाग कॅन्सल केले होते. त्यातला फरक कॅन्सल केला होता. भाग अ आणि भाग बचा जो काही भाग आहे, फरक जो आहे तो फरक कॅन्सल करून त्या राज्यांची निर्मिती केली. भाग क जो आहे हा पूर्णपणे कॅन्सल केला आणि भाग ड जे ते केंद्रशासित प्रदेशामध्ये ट्रान्सफर केला होता. आणि त्यातून ही 14 राज्य निर्माण झाली. आंध्र प्रदेश, आसाम, ओरिसा, बिहार, बॉम्बे, बंगाल, मध्य प्रदेश, मद्रास, म्हैसूर, जम्मू काश्मीर, केरळ, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेश असे एकूण ही 14 राज्य जे आहेत ही राज्य निर्माण झाली. त्यानंतर 14 राज्यानंतर एकूण केंद्रशासित जे काही प्रदेश आहेत ते किती सांगितले होते राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार. तर केंद्रशासित प्रदेश जे आहेत हे एकूण 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. त्यामध्ये एक अंदमान व निकोबार बेटे, 1950चा भाग आपण जर पाहिला तर अंदमान व निकोबार बेटे जे आहे ते एकाच ह्याच्यामध्ये आलेलं होतं. भाग ड मधला हा भाग होता, तो केंद्रशासित प्रदेश म्हणून समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर लॅकेदेव, मिनिकॉय व अमीनदेवी बेटे ही मद्रास प्रांतातून ही कॅन्सल केलेली होती. मद्रास प्रांतातून ह्याचं विभाजन करून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा याला दिला. त्यानंतर दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मणिपूर ही एकूण 6 जे आहेत केंद्रशासित प्रदेश, या प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. जे राज्य पुनर्रचना कायद्याचा विचार आपण जर केला तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, अंदमान निकोबार बेटे, लॅकेदेव, मिनिकॉय व अमीनदेवी बेटे, दिल्ली,
हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मणिपूर. म्हणजे 1956चा भाग आपण जर पाहिला तर 1956मध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. आणि ह्यामध्ये जो काय बदल झाला 1956 नंतर, तो झालेला जो काय बदल आहे तो बदल आपण पुढचा जो तास आहे त्या पुढच्या तासाला आपण पाहणार आहे. आज आपण पाहत असताना 3 समित्या पाहिल्या, SK धर आयोग, JPV समिती आणि राज्य पुनर्रचना आयोग. त्या राज्य पुनर्रचना आयोगावरून जो राज्य पुनर्रचना कायदा 1956 स्थापन झाला आणि त्या कायद्यानुसार जो भाग किंवा जी राज्य निर्माण झाली ती कशी निर्माण झाली आहेत आणि एकूण किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत, तर त्याची माहिती जी आहे ती आपण आज पाहिली. राहिलेला जो काय भाग आहे 1956 नंतरचा, आज आपण जर पाहिलं तर राज्यांची निर्मिती जी आहे, एकूण राज्य किती आहेत आज, तर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 1956ला ही 14 राज्य होती आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. तर हा जो बदल आहे, हा बदल कसा होत गेलेला आहे, तर हा बदल आपण काय करणार आहे, तर पुढचा जो काय तास आहे तर पुढच्या तासाला आपण पाहणार आहे. ओके, थँक्यू.